आम्ही झालो रे एका जागेवर, म्हणजे माझी खूप सारी आठवणी आहेत तिकडे. तर चला जाऊया, तुम्हाला दाखवतो ती जागा. हाय हॅलो, कसं काय म्हणताय? सगळं ठीक ना? मी तुमचा लाडका ब्लॉगर निनाद स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. ले मार बाबाजी की बूटी. आज आहे दिवस 54वा आपल्या 100 डेज ब्लॉग चॅलेंजचा. तर आज थोडं लेट उठलोय. पटकन लगेच जाऊन अंघोळ वगैरे करून बाहेर आलो. तर आता आपण आउटफिट वगैरे बघू काय घालायचं. पाऊस तर नाहीये बाहेर, तर चांगली गोष्ट आहे. पण आपण जीन्स वगैरे घालणार नाही आहोत. कारण कधी पण पाऊस पडू शकतो, कारण ढगाळ वातावरण तर आहेच. तर ट्रॅक आणि नवीन कपडे काहीतरी बघू, वर टी शर्ट काहीतरी घालू नवीनवालं. चला. आपला नाश्ता देखील आणलेला आहे. मम्मीने नाश्ता आणलाय माझ्या फेवरेट कॅफेमधून, म्हणजेच मनीज कॅफे. नाश्ता करून घेऊया. वडे. सो टुडेज आउटफिट विल बी टी शर्ट घातलाय नवीनवाला, निटेड आहे. त्यासोबत खाली जॉगर घातली आहे डार्क ब्ल्यू कलरची, आणि वॉच घालूया डिजिटल. आणि आता आपण डायरेक्ट निघूयात. श्लोक भेटला रे आपल्याला, तो त्याचे लेक्चर वगैरे करून भेटला रे. तर आम्ही झालो रे एका जागेवर, म्हणजे माझी खूप सारी आठवणी आहेत तिकडे. तर चला जाऊया, तुम्हाला दाखवतो ती जागा. हा पूर्ण आपला आजचा आउटफिट असेल. नशीब बघा किती पांडू आहे. आपण बरोबर निघतोय आणि बरोबर बाहेर पाऊस जोरजोरात चालू झालाय. म्हणजे असं नशीब असावं एकाचं असेल तर. तर चला आता डायरेक्ट जाऊयात विक्रोळी स्टेशनला. मोठं तुंगा स्टेशनवरून ह्याचे लेक्चर सगळे झाले. तर आता आम्ही चाललोय सोमयाला, माझ्या एक्स कॉलेजला. खूप दिवसांनी चाललोय, म्हणजे खूप दिवसांनी म्हणजे वर्षांनी चाललोय. चला आता जाऊया. हा श्लोक शिंदे आलेले आहेत, तो पण त्याचा कंटेंट शोधायला आलाय. तर चला आता. तर हा रोड एकदम माझ्यासाठी खूप जुना आहे आणि खूप आठवणी आहे. तिथून मी रोज 11वी-12वी रोज यायचो या कॉलेजला. म्हणजे सर्वात मुंबईचं सर्वात मोठं कॉलेज आपण बोलू शकतोय बघा, इथून एंट्रन्स आहे. तर चला आता जाऊयात. हळूहळू श्लोक पुढे चालतोय. हा माझ्या कॉलेजचा एंट्रन्स होता, मी एस केला होता. तर इथून मी दरवेळी रोज यायचो. त्यासोबत श्लोकचे पण थोडेसे आठवणी आहेत वाटतं. श्लोक ताजे करायला बघतोय. चला जाऊया. 11वी-12वीत होतो तिथे मी योगा क्लासेसला जायचो. वर आमचे क्लासेस असायचे. आणि हे आमचं या साईडला तुम्ही बघू शकता हॉस्पिटल आहे, म्हणजे शोमा येतो प्रायव्हेट हॉस्पिटल देखील. आणि ही जी बिल्डिंग आहे ती मास्टर्स कॉलेज स्टुडंट होती. आलो आहोत कॅम्पसमध्ये. सोमयाच्या इकडे प्रॅक्टिस चालू आहे कुठली तरी. त्यासोबत इकडे बघू शकता स्टुडंट सगळे बसले आहेत, आणि इथे सगळे अभ्यासाला बसतात लोक, बघू शकतात पूर्ण. इथे आम्ही बसून सगळे पबजी खेळायचो. इथे बघू शकता सर्वात मोठा चेस आहे. अजून कुठल्या कॉलेजमध्ये नसेल मला वाटतं. हे बघा तिथे पोरं खेळत आहेत. तसंच श्लोक इकडे हादरला आहे माझं कॉलेज बघून, म्हणजे वेडा झालाय. तर आधी इकडे कॉलेजचं मॅगी हाऊस होतं, ते मॅगी हाऊस बंद केलं. बघा एवढं मस्तपैकी इथे मॅगी हाऊस होतो, आता बंद झालाय. आता आपण हळूहळू जाऊयात पुढे. तर इंजिनिअरिंग आर्याभट्टा. लोक शिंदे भेटलेले आहेत एकदम 11वी-12वीतला माझा एकदम खास मित्र. तिकडे सगळे फ्रेंड्स. तेव्हा त्यांना पण दाखव काय हायकर ब्लॉगर आहे बघा. श्लोकने आपल्याला नवनवीन कॉलेजमध्ये काय आहे, आता श्लोक याच कॉलेजचा आहे, तर त्यांनी आपल्याला खूप काय काय दाखवलंय. तर आता आम्ही जातोय घरी. चला आहे बघा, शिंदे पण होता आपल्यासोबत. त्याचा कंटेंट निघालेला आहे, त्यांनी मस्त शूट करून घेतलेलं आहे त्याचं. तर चला आता डायरेक्ट आम्ही आलोय फंकीज ज्यूस मध्ये. श्लोकने ऑर्डर दिली आहे किटकॅट मिल्कशेक, ते पिऊन आम्ही घरी झालो. ऑर्डर आलेली आहे किटकॅट वाली. स्नॅप वगैरे काढतोय श्लोक. आम्ही आलोय ब्रेक स्टेशनला. तर प्लेयर्स घातले आहेत कारण की उन्हाळा होता. आता आपण डायरेक्ट जाऊया घरी. आलोय, चला जाऊ. ट्रेनला गर्दी देखील नव्हती. आता आपण जाऊया आता घरी. ग्लेअर्स वगैरे घातलेले, ग्लेअर्स वगैरे ठेवले. पाऊस तर नव्हता, थोडी सनी वेदर होतं घरी येता येता. तर आता लगेच आपण जेवून घेऊया. तिथं जाऊन पहिलं फ्रेश होतो. फ्रेश वगैरे होऊन घरातल्या आउटफिटमध्ये आलोय. तर आता मम्मी तर आहे जागी, तर आता आपण जेवायला मम्मीला सांगूया वाढायला, आणि आपण जेवून घेऊयात. काय बघू आज जेवायला. आज जेवणासाठी आईने केलंय बटाट्याची भाजीमध्ये. मी तिला बोललेलं मला ग्रेव्ही बनवतो, ती ग्रेव्ही आहे. त्यासोबत भात आहे, थोडं लाईटच जेवूया. म्हणजे 2 कॉम्बिनेशन आहे, म्हणजे एकात 2 आहेत. भाजी आणि डाळ सेमच आहे. तर चला खाऊया. जेवण वगैरे झालं, त्यानंतर गंधाचा मित्र आलेला. थोडं त्याला कॉलेजचं कळत नव्हतं म्हणून. अजून गंधाला कॉलेज नाही लागलाय. सगळ्यांचे कॉलेज चालू झालेत, बट अजून याला लागलं नाही.
बट तुम्ही माझा एक्स कॉलेज बघितलं ना, सोमयाला कोणी टक्कर नाही भाई. त्याच्यासारखं कॉलेज मी कधी बघितलं नाही आणि मला नाही वाटत की याच्यापेक्षा मोठं, कारण की ते मुंबईचं सर्वात मोठं कॉलेज आहे तसं बघायला गेलं तर. आणि होपफुली माझं नशीब होतं ते मला 11th-12th मी त्या कॉलेजमधून शिकलो, एस.के. सोमयामधून. बट कॅम्पस बाप आहे भाई. म्हणजे कॅम्पसला तोड नाही त्या कॉलेजच्या. आणि आता मी खालच्या मध्ये जातो तर मला हे सगळे नकली कॉलेज वाटतात. कारण की आमच्या स्वतः सोमयामध्ये 6 ते 7 कॅन्टीन आहेत आणि इकडे एक कॅन्टीन आहे त्यात मी बसत नाही धड. मला नाही आवडत त्यांचं कॅन्टीन, मला नाही जमत ते सगळं. अनहायजेनिक वगैरे आहेत. बट सोमयासारखं कॅन्टीन आता तर ते मला कॅफेच वाटतं भाई. एवढं खतरनाक केलंय ना सोमया भाई. हॅट्स ऑफ, हॅट्स ऑफ भाई. पण आता इच्छा त्या कॉलेजमध्ये शिकायची आहे. माझी आई बोलत होती त्या कॉलेजमध्ये शिक, बट द थिंग इज मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंडर नाहीये ते. सो म्हणून मग मी मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंडर म्हणून मी खालसा घेतलं. पण आता ठीक आहे, तसे शिकण्यासाठी कॉलेज मॅटर नाही करत. आपल्या शिक्षणावर आहे आपण कसे काय अभ्यास करतो, काय करतो. कॉलेज फक्त एक नाव आहे. बट तरी ठीक आहे. बट कॅम्पस वगैरेनुसार सोमया वॉज द बेस्ट. सो तुम्ही बघितलंच असेल माझं कॉलेज केवढं मोठं होतं. तर आता आपण आपला अभ्यासाला घेऊया. दर क्लासला जायची तयारी करतोय. त्यासोबत आता मी वह्या वगैरे घेऊन बसलोय एफ-एचे. तर एफ-एचं थोडं करून घेऊयात, कारण की दुसरा चॅप्टर चालू केलाय तो आपला अजून आपल्याला येत नाहीये. तर तो आपण शिकून घेऊयात. चला. त्यानंतर मग दिवा लावू. मी दिवा लावून घेतलाय आणि आपण इथे आपलं अभ्यास पूर्ण करूयात. वही कंप्लीट करूया. अभ्यास वगैरे करून खूप लेट झालाय. 10:30 वाजलेत. तर बुक वगैरे तर पूर्ण कंप्लीट झालेली आहे आपली. तर आता आपण जेवून घेऊयात. जेवायचा टाईम झालाय. मलाच लेट झालाय. बाकी सगळ्यांचं जेवून झालंय. ते लोक बेडवर देखील गेलेत झोपायला. तर आता लगेच जेवून घेऊयात चला. मस्तपैकी पोटभर जेवून आता झोपायचा टाईम आहे. 12:30 वाजले. उद्या लवकर उठून कॉलेजला देखील जायचं आहे. ते आउटफिट वगैरे तर नंतर बघू. तर उद्या आपला पायथन आणि जावाचा लेक्चर आहे. तर उद्या लेट गेलो तर बिलकुल घेणार नाही तो सर. तर असेच कंटेंट ब्लॉग्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा नक्कीच प्रयत्न करेल. जर का ब्लॉगरनी त्यांना लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा. आज होता दिवस 54वा आपल्या 100 डेज ब्लॉग चॅलेंजचा. तर आजचा दिवस आपण इकडेच बाय-बाय करूयात. तर आपल्याची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. शुभरात्री. बाय-बाय.